बाई भाई हा काय प्रकार आहे तुम्हाला कळालंच असेल। नमस्कार, मी आहे तन्वी। आपल्या सिया स्टाईल या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा विषय असा आहे की नाही आपण कुठे जाणार आहोत ना, कुठला व्हिडिओ किंवा नाही कुठलं तुम्हाला लोकेशन दाखवणार आहोत किंवा नाही घरातलं की आजचा विषय आहे तो खासच आहे। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गाजत आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी पर्व 5। तर याबद्दल मी तुम्हाला थोडंफार बोलणार आहे, कारण बिग बॉसची चांगलीच चहेती मी आहे, कारण मी सगळे सीझन बघते मराठी हिंदी। तर मला वाटलं की तुमच्यासोबतही शेअर करावं, कारण की तुम्ही पण बघतच असाल आणि नसाल बघत तर आता मी सांगते तर मग तुम्ही बघणार यानंतर आणि बघा पण। तर तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करते की मी रोस्टर नाही आहे, आपण कोणाला रोस्ट करणार नव्हत, काही नाही। फक्त एक एंटरटेन म्हणून मी तुमच्यासोबत बिग बॉस मधल्या काही गमती जमती आणि काही खास गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार, बस एवढंच। तर सगळ्यांचा एक कॉन्सेप्ट आहे जो मला तुम्हाला इथे क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे बिग बॉस बद्दल। तर बिग बॉस हा गेम फक्त भांडण करण्याचा किंवा एकमेकांना शिवा वगैरे किंवा ग्रजेस काढण्याचा नाहीये। खरं तर हा मी जेव्हा खूप आधीपासून बिग बॉस बघायची तेव्हा हिंदीचं चालू होतं, मराठीचं चालू नव्हतं झालेलं। तर तेव्हा मला बरेच लोक नाव ठेवायची की हे काय भांडणाचं बघती, हे काय भांडणाचं बघती, त्याचेच परिणाम आपल्यावर। तर तसं नाही, जो कोणी हा गेम पहिल्यापासून बघत असेल किंवा आधीचे पण बरेच काही सीझन त्यांनी बघितले असेल त्यांना माहीत आहे हा गेम कसा आहे। तर हा गेम असा आहे, तर रिअल पर्सनॅलिटीचा हा गेम आहे। तर त्या ठिकाणी आपल्याला इतर लोकांसोबत राहून त्यांना समजून घेऊन, म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर राहून त्यांना समजून घेऊन स्वतःलाही कसं पुढे ठेवायचं, आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या क्वालिटीज आहेत, तर या गोष्टी त्या ठिकाणी बाहेर येतात। तर हाच तो गेम आहे आणि हा गेम नक्कीच डोक्यानेही खेळावा लागतो, तेवढाच मनानेही खेळावा लागतो। तर तुम्ही बिग बॉस बद्दल तुमच्या मनात काही निगेटिव्ह असेल तर ते काढून टाका आणि बिग बॉस बघायला चालू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच हा गेम आपण याबद्दल जो वाईट विचार करत होतो तसा नाही आहे। तर ठीक आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करून ऑन करा। चला तर मग आता सुरू करूया आपला खास विषय। तर तुम्ही कोण कोण बिग बॉस बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही। तर मराठी बिग बॉस बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यामध्ये काही आपल्यासारखे सामान्य घरातले पण काही कंटेस्टंट आहेत आणि काही इंडस्ट्रीमधून पण आहे। तर कालच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्या रितेश भाऊंनी जो धक्का दिलाय की जान्हवी किल्लेकर यांना, तर भाऊ मला ते एवढं भारी वाटलं, म्हटलं बापरे खरंच एकदम भारी बोललेत आपले भाऊ आणि योग्य बोललेत। तर बस त्यांची ती रिॲक्शन, मला या विषयावर व्हिडिओ बनवायचं राहुल्या नाही गेलं म्हणून मी व्हिडिओ बनवते। सगळ्यांची एक इमेज आहे आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत। तर ते बघण्यामध्ये खूप मजा येते, कारण की यांच्या क्लॅशेस होतात, ते वेगवेगळ्या गोष्टीवरून भांडणं होतात, तर ते बघण्यात खूप फार मजा येत आहे। आणि त्यामधला एक आपण सूरज चव्हाण बद्दल बोलूयात। तर त्यामधला एक म्हणजे सूरज चव्हाण, की तो मला पहिले खूप छपरी वाटायचा। त्याची व्हिडिओ मी बघितले बऱ्याचदा, म्हटलं हा छपरी आहे, एवढे छपरी असे पण नाही, पण तो आता बिग बॉस मध्ये गेला आणि त्याची रिअल पर्सनॅलिटी पण बाहेर आली आहे। तर खरा आणि रिअल तर तो आहे आणि मला असं वाटते बाकीचे जे छपरी आहेत ते खूप स्टँडर्ड समजतात स्वतःला किंवा आपल्या नजरेत ते स्टँडर्ड तेच छपरी आहे असं मला वाटतंय। तुम्हाला पण असंच वाटतं का? कमेंट करून सांगा। तर आता आपण बोलूयात अभिजित सावंत यांच्याबद्दल। त्यांचा आवाज खरंच खूप छान आहे, मी लहानपणापासूनच त्यांचा आवाज ऐकते, खूप छान सिंगर आहेत ते आणि त्यांच्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी पण आहे। खरं पाहिलं तर ते असं ओरडून सांगत नाही, शांतपणे सांगतात, म्हणजेच एक लिडरशिप मेंटेन करतात ते, आणि मला त्यांचा गेम आवडतो। आणि आपली फेवरेट म्हणजे तर बी टीमच आहे, अंकिता वालवलकर यांच्याबद्दल बोलूयात। तर यांना आपण सगळेच जण ओळखतात, तर यांच्यामध्ये पण एक क्वालिटी आहे, त्या पण छपरीपणा करत नाही आणि त्या पण जिथे बोलायचं तिथे बोलतात, पण जिथे स्टँड घ्यायचं तिथे पण त्या स्टँड घेतात, बाकी ते तुम्हाला माहितीच आहे। तर नंतर आपण बोलूयात डीपी दादा यांच्याबद्दल। तर डीपी दादांना पण तुम्ही सगळेजणच ओळखतात, त्यांचं पण चांगलं स्टँड आहे घरामध्ये। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा। याबद्दल बोलणं शक्य नाही आहे, पण मी माझे काही खास फेवरेट आहेत आणि खास काही आहेत ते रितेश भाऊंनी ज्यांचा माज उतरवला त्यांच्याबद्दल तर आपण बोलूयात। तर आपण आता बोलूयात वर्षाताईंबद्दल। वर्षाताई यांना तर सगळेजणच ओळखतात, त्या पण जिथे बोलायचं तिथे बोलतात आणि जिथे बोलायचं तिथे नाही बोलत, पण त्या घरामध्ये सगळ्यात मोठ्या आहेत। तर त्यांनी मोठं असण्याचा थोडा पुढाकार घेऊन अजून थोडंसं स्टँड घेऊन थोडंसं बोलायला पाहिजे त्यांनी, कारण
ती निक्की पण त्यांना काही काही बोलू, ती जान्हवी पण जेव्हा ज्या अभिनयावर जे पाहिजे ते बोलती ती आणि लायकी पण काढत राहती सतत, तर हे एक गोष्ट खटकते त्यांच्याबद्दल. तर आपण बोलूया दर्भ क्वीन म्हणजेच आर्या. हिला पण तुम्ही सगळेजण ओळखतच असाल. ही पण स्टँड घेते स्वतःसाठी पण घेते आणि आपल्या ग्रुपसाठी पण ती स्टँड घेते. पण हे लोक तिचा थोडासा चिडका आणि थोडंसं म्हणजे अल्लड स्वभावामुळे हे लोक तिला समजून घेत नाही, पण ती पण चांगली आहे. तर आपण बोलूया भाई हा काय प्रकार आहे, तुम्हाला कळालंच असेल. आपण बोललो आता निक्की बद्दल. तर निक्की हा काय प्रकारे जे म्हणत बसती, तर मीच तिला म्हणते की बाई निक्की तांबुळी, तुझ्या स्ट्रॅटर्जीचा हा काय प्रकार आहे. सूट ज्याला शिव्या द्यायचे, उठसूट द्यायची, लायकी काढायची, उठसूट कोणाच्या अभिनयावर बोलायचे, बिलकुल तिचं योग्य नाही. आणि खरी छपरी तर मला निक्कीच वाटते, निक्की आणि तिची सावली. तुम्हाला कळालंच असेल, आणि कळालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नंतर बोलायचं झालं तर वैभव हा सारखा हिरिनाला चिपकलेला असतो. अर्थात म्हणजे तिला सांगतो, तिला तिचा गेमच खेळू देत नाही, तू असं कर तसं कर, नेहमी तिला सांगत असतो. खरं त्याचं तिला सांगायचं काम नाही. बरं ठीक आहे, ॲज अ फ्रेंड म्हणून तो सांगत असेल, पण त्याने जो लुक बनवलाय महाराजांसारखा, तर महाराजांसारखे त्याचे विचार पण असले पाहिजे आणि ग्रुपसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी तरी ॲटलिस्ट स्टँड घेतला पाहिजे. दुसऱ्यांच्या याच्यावर नाही चालायला पाहिजे असं मला वाटते. तर तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण बिग बॉस बघण्यात मला तर फार मजा येत आहे. तुम्हाला पण मजा येते की नाही मला नक्की सांगा. आणि जर त्यावर काही पॉईंट्स असतील तर मला सांगा, मग मी त्यावर परत त्या पॉईंट्सवर व्हिडिओ बनवेल. तर माझं इंस्टाग्राम पण एक चॅनल आहे, त्याला पण जाऊन तुम्ही फॉलो करा. त्यावर पण मी बरेच असे पॉझिटिव्ह विचार टाकलेले आहेत जे की रोजच्या जीवनात चालतात म्हणजे. आणि बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की ते ताई तुझ्यासोबत असं घडतंय का, तर ते माझ्यासोबत काही घडत नाही तसं पाहिलं तर माझी जी लॉ फॅमिली आणि माझे हस्बंड हे खूप पॉझिटिव्ह आणि एज्युकेटेड विचारांचे आहेत. तर माझ्यासोबत असं काही होत नाही आहे. पण मी इतरांचं बघते, माझ्या मैत्रिणी म्हणा, आजूबाजूला सोसायटीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडतात, तर त्या बघून मी ते विचार मांडते. तर त्याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला माझ्याकडून कशा प्रकारे ब्लॉग्स बघायला आवडतील, जसे की आउटसाईड लोकेशन किंवा हाऊस होल्ड, हॉटेल्स किंवा क्रिएटिव्ह, कशा पद्धतीचे तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी नक्कीच प्रयत्न करीन तुमच्या इच्छेनुसार ब्लॉग आणण्याचा. तर अशी आहे बिग बॉसची जर्नी आणि माझ्या काही पर्सनल गोष्टी आणि अशाच गप्पा टप्पा आपण महिन्यातून किंवा 15 दिवसातून करतच जाऊ. तर आजचं आपलं बोलणं बस एवढंच, आपल्या गप्पा टप्पा होत्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.